नमस्कार, सी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्रात संपूर्ण काही ठिकाणी पूर परिस्थिती भीषण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये तेथील शेतकऱ्यांची देखील दयनीय अवस्था झालेली आहे। त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये चंदगडमधील माजी सैनिक यांनी एक वेगळा उपक्रम राबवला आहे। पाहूया त्यांच्याकडून। मदत झाली तर चांगलं होईल। एक हात मदतीचा, एक हात मदतीचा। नमस्कार, मी रणजित गावडे। मी एक माजी सैनिक आहे आणि आता तुम्ही पाहत आहे की मराठवाड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि लाखो शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचं दुःख हे एक शेतकरी जाणू शकतो। आज त्यांना जी अडचण आहे ती कुठं ना कुठेतरी आपल्या परीनं त्यांना मदत करावी या हेतूने मी हा उपक्रम राबवलेला आहे। एखाद्या वर्षी मला उत्पादन नाही भेटलं तरी चालू शकते, तर आज ज्यांना नितांत गरज आहे, ज्या शेतकऱ्यांना नितांत गरज आहे, त्यासाठी ही आमच्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे आणि आम्ही काय असेल ते आमचं उत्पादन हे यावर्षी आम्ही त्यांना समर्पित करणार आहे, त्यापासून येणार आहे। साधारण किती क्षेत्रामध्ये तुम्ही फुलं लागवड केलात? हे 20 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे। मात्र अतिवृष्टीमुळं यावेळेला पीक फार कमी आहे। तरी पण जे काही पीक येईल ते आम्ही यावर्षी त्या शेतकरी बांधवांना पोहोचवणार आहे।